जय भीम मंडळी हो. मिलिंद नागसेन स्टुडंट वेलफेअर असोसिएशन तर्फे आयोजित हा जो नागसेन फेस्टिवल आहे, त्या फेस्टिवलमध्ये हे 9वं वर्ष आहे आणि ह्या 9 वर्षामध्ये हे सातत्य ठेवून ही जी जुनी मंडळी आहे, स्टुडंट मंडळी, त्यांनी हा फेस्टिवल आयोजित केला आणि ह्यामध्ये हे आपण आता जे उभे आहोत हे या प्रदर्शनीमध्ये एक्झिबिशनमध्ये खूपच नाविन्यपूर्ण असं हे एक्झिबिशन आहे. यामध्ये आता आपण इथे बाजूला बघतोय की पूजा कदम नावाची मुलगी आहे, तिचं हे एक प्रकारे स्ट्रिंग कलाकारी आहे. म्हणजे स्ट्रिंगवर फक्त आजूबाजूला खिळे आहे आणि त्याच्यावर तिच्या आतमध्ये जे आहे ते पिक्चर रेखाटलेलं आहे आपल्या महापुरुषांचं, आपल्या मातेचं आहे ना, सावित्रीमाईंचं आहे, रमाईचं आहे, माता रमाईचं. तर असे वेगवेगळे पेंटिंग्स, दगडावर पण कलाकृती आहेत. आणि इथे आपण बघतायत की हे जे मोठं ओलवे सरांचं जे काम आहे, जे पद्मश्री आहेत ओलवे सर, त्यांचं काम जर आपण बघितलं तर अशा पद्धतीचं तुम्हाला कुठेही जगभरात मिळणार नाही. म्हणजे हे पेंटिंग्स जे आहेत हे अगदी युनिक आहेत आणि हे ज्या भारतामध्ये ज्या वाईट चालीरीती आहेत त्या वाईट चालीरीतींवर त्यांना उजेडात आणणं, त्याच्यावर प्रकाश टाकणं आणि त्यातून जे आहे लोकांचं जे आहे लोकांचं प्रबोधन करणं, हे अशा ह्या फोटोग्राफीजमधून म्हणा किंवा ह्या चित्रांमधून म्हणा किंवा पेंटिंग्समधून म्हणा, ह्या कलाकृतीमधून म्हणा हे होत असतं. तर हे अशा पद्धतीचे हे फेस्टिवल जे आहेत हे मला वाटतं हा एक नागपूरला जसा होतो, इथे औरंगाबादला जसा होतोय, असं सगळ्या ठिकाणी जर झाला तर त्यामधून एक प्रकारचे जे आहे प्रबोधन तर होतच होतं, चळवळीला एक गती, दिशा हे पण मिळतं आणि त्यासोबतच कलाकारांच्या जे काही गुण आहेत त्या गुणांना, कलागुणांना एक वाव मिळतो. तर मला वाटतं अशा पद्धतीचे फेस्टिवल्स हे व्हायला पाहिजेत. थँक्यू. मी सिंधुदुर्ग जिल्ह्यातून कणकवली तालुक्यामध्ये PI म्हणून एक छोटंसं गाव आहे, तिथून आली आहे. मी आता इथे स्टोन आर्ट, स्ट्रिंग आर्ट, लाफ्ट आर्ट, पेंटिंग असे वेगवेगळ्या प्रकारांमधले मी आर्टवर्क इथे घेऊन आली आहे. त्यामध्ये तुम्ही बघू शकता की हे आहे चित्र, हे पिंपळाच्या पानाच्या झाडीवर बनवलं आहे. हे छत्रपती शिवाजी महाराजांचं चित्र आहे. असे अनेक आर्ट प्रकार मी इथे आता बाबासाहेबांचं आहे, महात्मा फुल्यांचं आहे, सावित्रीबाई फुल्यांचं आहे, नागपूर दीक्षाभूमी, असे अनेक आर्टवर्क आहेत. आणि तुम्हाला इथे स्टोन आर्ट प्रकार बघायला मिळेल. हे माझ्या जे गावामध्ये जे मला नदीमध्ये जे दगड मिळत आहेत त्यांवर मी हे चित्र वगैरे काढलेली आहे. हा स्टोन आर्ट वर्क आहे. हे जे दगडामध्ये, नदीमध्ये जे दगड वगैरे मिळत आहे त्यांवरती हे कला प्रकार केले आहे. म्हणजे निसर्गामध्ये ज्या वस्तू आहेत त्यांचा वापर करून क्रिएटिव्ह काही करता येईल का, याकडे माझा जास्त फोकस असतो. त्यामध्ये मी असे अनेक प्रकार केले आहेत. म्हणजे बॉटल आर्ट वगैरे आहे. हे आता सध्या तुम्हाला दगडांवरती बुद्धांचा फोटो आहे. त्याचबरोबर तुकाराम महाराजांचं चित्र मी दगडांवरती काढलेलं आहे. आणि तुम्हाला अजून एक नवीन प्रकार तिथे बघायला मिळेल, स्ट्रिंग आर्टवर्क. म्हणजे हे चित्र पूर्णपणे धाग्याने बनवलं आहे. धागे आणि जे खिळे असतात त्यांचा वापर करून मी ही चित्र तयार केलेली आहेत. हे चित्र मी 250 खिळे आणि काळ्या धाग्याचा वापर करून तयार केलेले आहेत. हे चित्र बनवायला किमान मला 4 दिवस लागले आहेत. आणि हे ज्यावेळी तयार होतं त्यातला जो नंतरचा मिळणारा जो आनंद असतो तो खूप ग्रेट असतो. खरं तर मी कला क्षेत्रातलं कोणतेही असं औपचारिक शिक्षण घेतलं नाही आहे. जे काही येतंय ते म्हणजे माझी स्वतःची क्रिएटिव्हिटी आहे आणि त्यातून ही चित्र मी तयार केलेली आहे. तुम्ही गौतम बुद्धांचं चित्र आहे, त्याचबरोबर रमाबाई आंबेडकर यांचं चित्र आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं चित्र आहे. असे अनेक कला प्रकार तुम्हाला या आर्ट फेस्टिवलमध्ये तुम्हाला पाहायला मिळते. हे चित्र आहे, हे मी सुरुवातीला फर्स्ट टाइम ज्यावेळी चित्र बनवलं त्यावेळी पहिल्यांदा मी बाबासाहेब आंबेडकर यांचं चित्र बनवलं होतं. हेही 300 खिळे आणि काळ्या धाग्याचा वापर करून हे चित्र तयार केलेलं आहे. हे चित्र ज्यावेळी समोरून ज्यावेळी बघू शकता तर तुम्हाला काहीच जाणवणार नाही. ज्यावेळी हे चित्र तुम्ही लांबून बघाल
त्यावेळी तुम्हाला बाबासाहेब आंबेडकर त्यामध्ये तुम्हाला क्लिअर दिसतील. खरं तर मला आवड लहानपणापासूनच होती चित्रकलेची, पण त्यामध्ये जास्त काही मी काम केलं नव्हतं. ज्यावेळी माझ्या वडिलांचं ज्यावेळी निधन झालं, त्यातून मला बाहेर पडण्यासाठी मला हे कला हे माध्यम मिळालं आणि त्यातून मी म्हणजे सुरुवातीला स्केच काढत गेली. त्यातून अजून काही बदल करता येईल का, माझ्या चित्रांमध्ये अजून डेव्हलप काही करता येईल का, याकडे माझं लक्ष होता. आणि त्यानंतर मी स्टोन आर्ट काढायला लागली. म्हणजे जे मला मी कोकणातली असल्यामुळे मला निसर्गामध्ये ज्या ज्या वस्तू भेटत आहेत त्यांवरती काम करायला मला जास्त आवडत होतं. कारण मी ज्या भागामध्ये राहते ग्रामीण भाग आहे आणि तिथे बऱ्याच वेळा म्हणजे जे कलेचं जे आर्ट मटेरियल आहे ते मला उपलब्ध होत नाही. मला ऑनलाईन मागवावं लागतं किंवा तालुक्याच्या ठिकाणी जाऊन घ्यावं लागतं. मग त्यासाठी मी कॅनव्हास वगैरे यावर चित्र न काढता मी माझ्या आजूबाजूच्या परिसरामध्ये ज्या वस्तू आहेत त्यांवर काही क्रिएटिव्ह करू शकते का, म्हणून त्यासाठी मी पहिलं सुरुवातीला स्टोनवर दगड काढ, म्हणजे माझ्या गावची जी नदी आहे तिथून मी दगड वगैरे घेऊन यायची. मग यांचा वापर करून मी काही कलाकृती करू शकते का, याकडे माझा जास्त भर होता. म्हणून मी पहिलं स्टोन आर्ट वगैरे करायला लागली. त्याच नंतर मला एकच कला प्रकारावर थांबायचं नव्हतं, मी अजून काही शिकू शकते का. म्हणजे बऱ्याच गोष्टी मी माझ्या चुकांमधून शिकली आहे. म्हणजे चुका करता करता म्हणजे हा प्रकार आहे मग हा कशा पद्धतीने केला पाहिजे. मला जास्त वापर हा सोशल मीडियाचा झाला, तिथून मी बरीच माहिती मला तिथून मिळाली. आज खरी माझी ओळख आहे ती सोशल मीडियामुळे झाली आहे, नाहीतर मी आज इथेही येऊ शकली नसती. मुळात कला क्षेत्रातलं आतापर्यंत मी कोणतंही प्रशिक्षण घेतलेलं नाही आहे. जे काही आहे ते मी सुरुवातीला शिकत गेली आणि त्यातून अजून काही करता येईल का याकडे मी लक्ष देत गेली आणि बरंच काम मी बऱ्याच वेळा चुकाही केल्या आहेत. मग त्याची माहिती मला इंटरनेटवरून काही मिळते आहे का त्याचा प्रयत्न केला आणि इंटरनेटवरून माहिती मिळून नवीन नवीन कला प्रकार मी करायला लागले. कोणत्या कला करू शकतो? आता मी सध्या स्टोन आर्ट, स्ट्रिंग आर्ट, बॉटल आर्ट, लाफ्ट आर्ट पेंटिंग आणि पेन्सिल स्केच असे कला प्रकार करते आहे. अजून मी माझ्या कलेमध्ये काही बदल करू शकते का, म्हणजे अजून मी कला कोणत्या डेव्हलप करू शकते का, याकडे माझा सध्या फोकस आहे. नवीन जे काही क्षेत्रामध्ये येऊन हो, काय सांगशील? नवीन कलाकारांना मला हेच सांगायचं आहे की तुम्ही जे शिकताय त्यात तुम्ही तुमचं स्वतःचं काही क्रिएटिव्ह करू शकताय का. म्हणजे स्वतःचं माध्यम जर त्यांनी तयार केलं तर तुम्हाला अजून एक वर्क भेटू शकते. आणि जे इंटरनेट आहे, इंटरनेटचा बऱ्यापैकी वापर केला तर आपण खूप काही शिकू शकतो. म्हणजे कला क्षेत्रामध्ये कॉलेजमध्ये म्हणजे इतर ज्ञान भेटतंच आपल्याला, प्रशिक्षण भेटतं, त्याविषयी कलेचं मार्गदर्शन बऱ्यापैकी भेटतं. पण स्वतः जर हाताळलं त्याची म्हणजे काम करायला गेलं, आपल्या चुकांमधून अजून काही शिकता आलं तर पहिलं तर बरं होईल असं मला वाटतंय. आणि मुळात म्हणजे तुम्हाला एक कोट चांगला माहिती आहे का एकलव्याचा, ते कितीही हो द्रोणाचार्य का आता डरणार नाही, कितीही हो द्रोणाचार्य का आता डरणार नाही, नवा एकलव्य एक आहे, दान अंगठ्याचं होणार नाही, दान अंगठ्याचं होणार नाही. तोच एकलव्य तुमच्या नवदीप कलाकारांमध्ये खरं तर घडला पाहिजे असं मला वाटतं आहे. आणि तो एकलव्य खरं तर नवदीप कलाकारांमध्ये जर घडला तर खूप चांगली गोष्ट आहे. आणि आपली कला अजून कशा पद्धतीने पुढे नेता येईल त्याचा विचार करावा. आणि जे आपल्या आजूबाजूला जे सामाजिक गोष्टी दिसत आहेत मग त्याच गोष्टी जर आपण आपल्या कलेमार्फत जगापर्यंत पोहोचवलं तर ते खूप चांगलं काम होईल. एक प्रकारे सामाजिक भानही कलाकारांमध्ये असलं पाहिजे असं मला वाटतं. नमस्कार, मी माही घाणे. मी एक रॅपर आहे आणि आदिवासींवरती, बहुजन समाजावरती, निसर्गावरती रॅप वगैरे लिहित असते आणि थोडं माझ्या शब्दांमधून जागरूक करण्याचा प्रयत्न करत असते. आणि माझी रॅपची सुरुवात 3 वर्ष आधी मी रॅप सुरू केलं होतं. किसान प्रोटेस्ट झालं होतं दिल्लीला, तर तेव्हा मी रॅप सुरू केलं होतं, रॅप लिहिलं होतं पहिल्यांदा आणि त्यानंतर लिहित गेली आणि आता लिहिते. तर मी थोडं समाज प्रबोधनाचं काम करते, म्हणजे प्रयत्न करते माझ्या थ्रू की माझ्यासारख्या यंग पिढीला मी इन्स्पायर करू आणि जागरूक करू. आजकाल काय प्रश्न भेडसावत आहेत आपल्या समाजामध्ये त्याबद्दल. तर थँक्यू.
नमस्कार मंडळी, आज पुन्हा विषयावर बोलू. नेचरचं करू कौतुक, विकासाची पानं खोलू. काही काळापूर्वी माणसाची तिकीच गरज होती. अन्न वस्त्र एका छताखाली लाईफ सरत होती. सरस होतं प्रकृती आणि माणसाचं नातं. पशु पक्षी प्राणी सारे एकोप्याने राहतं. मग आलं विकासाचं खूळ, केलं निसर्गाला दूर. पैशाचा पूर, माणूस की झाली चूर. शहरात आले लोंढे आणि वाहनांचा धूर, नुसता धूर झाला डेव्हलपमेंटच्या नावाखाली. महापूर आला, पाण्याखाली गाव गेली. गेला धुवून विकास, झाली धरती भकास. तेव्हा कुठं जरा माणसाला जाग आली. अरे जाण ठेवा निसर्गाची जरा, काय झाली त्याची तरा. साड झालं रान आणि सुकलेला झरा. थँक्यू. तुझं नाव? माझं नाव मधुरा घाणे आणि स्टेज नेम आहे माहीजी. Good evening. Welcome to India. Welcome to Aurangabad. Thank you very much. Can you introduce yourself and why you are here? I'm Happy Science Monk. Happy Science is a Buddhist-based organization. We study and introduce universal Buddhism teachings. Then, to introduce universal Buddhism teachings, I'm here. I stay in Aurangabad as of now. So, how do you feel after coming to this place at this event? This event, okay. So this event is to show our gratitude, respect to the Dr. Ambedkar. So actually we recognize and we understand and we respect Dr. Ambedkar's great work. And Ambedkar introduced Buddhism in India. This is the greatest point in Indian history. And because of Dr. Ambedkar's introduction of Buddhism, we are here. And now we introduce Happy Science teachings based on Buddhism. This is we introduce future Buddha teachings. So this is our return back to the India of our gratitude to India. Japan is very progressive country, progress country. So, what are the elements you think that India need to do to get progress like Japan? Okay, so hard working and hard studying culture is very, very important. And also, we have to keep promise and, time should be punctual. So this kind of things is very important. So as long as we follow the original Buddha teachings, we can keep this point. Whole world has accepted like Buddhism and follow Buddhism. So what do you think, like in what way India should go forward by the teachings of Buddhism? Okay, so essence of Buddhism is how to explore the right mind. So right mind, right means original Buddha's mind. So Buddha's teachings is a universal teachings, and Buddha taught peace of mind. So to make harmony all over the world, we should start to attain peace of mind based on Buddha teachings. What are your aims and what you want to do in India for Happy Science? Okay, first, we study in Happy Science future Buddha teachings, features predicted in Ajanta cave. Okay, so future Buddha taught the harmony beyond religious differences.
Now people fight, because of religion. But future Buddha taught all the religion came from one source, one origin. In Happy Science, we call the future Buddha's name as El Cantare, Eternal Buddha. Okay, so based on Eternal Buddha El Cantare teachings, we try to create harmony beyond religious differences. This is our purpose, our mission. Why people should read these books? Okay, the Rosebush-san introduced original Buddha's teachings, and at the same time, this original Buddha's teachings is related to also Christianity love teachings, and also related to even Hinduism, Buddha nature divine teachings. So if we study these teachings, we understand everyone is brothers and sisters. Everyone came from one source, one origin. So this is the teachings of El Cantare, Eternal Buddha teachings, essence of Eternal Buddha teachings. आम्ही जे आहे हॅपी सायन्स संस्थेतर्फे हा इथे आज बुक स्टॉल लावलेला आहे आणि नागसेन फेस्टिवल हा 9व्या वर्षीचा सतत 9 वर्षापासून हा फेस्टिवल घेत आहे आणि आम्हाला हा चांगला योग आला आणि इथे आम्ही मास्टर ओकावा म्हणजे आमचे संस्थेचे जे संस्थापक मास्टर यू ओकावा यांनी आतापर्यंत 3200 पुस्तकं प्रकाशित केले धम्मावरते आणि त्यातली काही मराठीमध्ये अनुवादित आहे तर काही पुस्तकं आम्ही त्यांच्या इथे ठेवलेले जेणेकरून या समाजाला या देशाला याचा फायदा होईल त्यासाठी आम्ही हा स्टॉल लावलेला आहे आणि आमचं जे सर्वात महत्त्वाचं पुस्तक म्हणजे द लॉज ऑफ द सन म्हणजे सूर्याचे नियम हे पुस्तक सुद्धा आम्ही इथे विक्रीसाठी ठेवलेले आहे. धन्यवाद.